जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। येथील संत निरंकारी मंडळाच्या वतीनं पंचगंगा नदीघाट परिसरात प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हा उपक्रम राबवण्यात आला। मानवसेवा आणि लोककल्याणाच्या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मंडळाच्या वतीनं प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन उपक्रमाच्या चौथ्या टप्प्याचा प्रारंभ रविवारी सद्गुरू माता सुदीक्षा महाराजांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी करण्यात आला। स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानाचा संपूर्ण उपक्रम देशात राबवण्यात येणार आहे। संत निरंकारी मिशनने बाबा हरदेव सिंह यांची प्रेरणादायी शिकवण आत्मसात करून 2023मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने प्रोजेक्ट अमृतची सुरुवात केली। नद्या, तलाव, सरोवरे, विहिरी आणि झरे अशा नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी समर्पित भावनेने या जन आंदोलनाने आपल्या पहिल्या 3 टप्प्यात सेवा समर्पण सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे। हा विशाल उपक्रम देशभरातील 1500हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आला। त्याचे औचित्य साधून इचलकरंजी शाखेच्या वतीने पंचगंगा नदीघाटावरील सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला। अवघ्या 2 तासामध्ये संत निरंकारी मंडळाच्या माता भगिनी, पुरुष आणि लहान मुले आणि सेवा दलातील सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन संपूर्ण परिसर स्वच्छ केला। सध्या जलस्रोताचे जे साठे आहेत ते प्रदूषित होत आहेत, तेव्हा त्याचं संरक्षण करणे तसेच ते प्रदूषित होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज ठरली आहे। या अनुषंगानेच आज संत निरंकारी मंडळ इचलकरंजी ब्रँचने परम आदरणीय सद्गुरू माता सुदीक्षाजी यांचा संदेश सर्वत्र दिला। या उपक्रमासाठी मुखी महात्मा दत्तात्रय गोरे आणि संचालक सेवादल संचालक विलास लाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे। या उपक्रमासाठी इचलकरंजी नागरिक मंचचे अध्यक्ष अभिजित पटवा, महापालिकेच्या उपायुक्त विद्या कदम, आरोग्य अधिकारी दूरकर यांचे सहकार्य लाभले आहे। सत्यमुख प्रतिनिधी किरण मोरे, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।